तर मैत्रिणींनो, आज फक्त आपण 10 मिनिटात आपलं बेली फॅट कमी करणार आहे आणि आज मी तुम्हाला फक्त 10 मिनिट बर्न बेली फॅट या एक्सरसाइज दाखवणार आहे। ते आपण कोणत्या एक्सरसाइज ते आता आपण लगेच बघणार आहे, वेळ न खर्च करता। एक्सरसाइज मध्ये आपल्याला दोन्ही हात वरती करायचे आहे आणि आपल्या मांड्याच्या खाली टाळी वाजवायची आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट हाताने आपल्याला अपोजिट टोजला टच करायचं आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10। दुसऱ्या साइडनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10। पुढची एक्सरसाइज बघूया। आपल्याला बॅक किक करायची आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। साइड फॅट साठी आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता दुसऱ्या साइडनी 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10। त्यानंतर आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे आहेत। ते आपल्या शोल्डर लेवल वरती आपले दोन्ही हात हवे आणि जितकं जास्त तुमचा पाय उचलते तितकं जास्त पाय उचलायचा आहे। नी टू एल्बो टच करण्याचा प्रयत्न करायचा। नी टच करायचा आहे म्हणजे क्रॉस टच करायचा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता पुढल्या एक्सरसाइज मध्ये दोन्ही हात वरती श्वास भरायचा, श्वास सोडायचा, आपल्या टोजला टच करायचा। पुन्हा वापस इनहेल एक्सेल, इनहेल एक्सेल। 4 5 मग खाली 6 7 8 9 आणि 10। आता लास्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला प्लॅंक करायचं आहे। प्लॅंक मध्ये आपल्या पोटाला ओढून ठेवायचं आहे। जितकं जास्त तुम्ही तुमच्या पोटाला स्ट्रेच कराल आणि ओढून ठेवाल तितका जास्त फरक तुम्हाला जाणवेल। तर प्लॅंक पोझिशन मध्ये काय करायचं, मॅटच्या शेवटी जायचं आहे, दोन्ही हात वरती करा, मग खाली जा, हाताच्या सहाय्याने प्लॅंक मध्ये या। आता बघा की दोन्ही हात आपले शोल्डर लाईन इतका डिस्टन्स हवा आहे। दोन्ही हातामध्ये शोल्डर इतका डिस्टन्स, हिप डाऊन करा थोडे आणि पोटाला ओढून ठेवा, आतमधल्या साईडला ओढून ठेवा, श्वास रोका आणि होल्ड करा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज। तर प्लॅंक केल्याने काय होतं ना, आपल्या पोटावरती चांगला प्रेशर पडतो आणि आपलं बेली फॅट कमी होण्यास मदत होते। व्हेरिएशन प्लॅंक मध्ये दाखवणार आहे। आपल्याला दोन्ही हात शोल्डर इतका डिस्टन्स ठेवायचा आहे, दोन्ही पायामध्ये थोडं ओपन करायचं आहे, शोल्डर टॅप करायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर मैत्रिणींनो, तुम्हाला अगर तुमचं बेली फॅट एका महिन्यात घालवायचं असेल तर ह्या सगळ्या दाखवलेल्या एक्सरसाइज तुम्हाला 3 सेट मध्ये कंप्लीट करायचे आहे। स्वतःला रोज 10 मिनिटं 15 मिनिटं द्यायचे आहे। वेळ दिल्याशिवाय कोणताही आपण विचार केल्याशिवाय आपल्या बॉडीचा पार्ट कमी होणार नाहीये। ज्या बॉडी पार्ट आपल्याला कमी करायचा तिथे कॉन्सन्ट्रेशन आपलं घेऊन जायचं आहे, त्या बॉडीला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे, जेणेकरून जे काही एक्सरसाइज आपण करतो त्याचा फायदा त्या पार्टला जास्त होतो। सोबत तुमच्या आहाराकडे लक्ष द्या, पाण्याचा इंटेक जास्त करा आणि तळलेले फ्रोझन फूड, पॅकेट फूड, मैदा, मीठ, साखर या गोष्टी तुम्ही जितकं जास्त दूर राहाल तितका जास्त तुमचा फॅट लॉस नक्की होईल।